like, subscribe and get notified. As the fast of the protesters from Khanaile, Doda Marg entered the fifth day, the Sawantwadi MLA Deepak Kesarkar met the protesters. The protesters are demanding a stop to the blasting and stone quarrying in the village. MLA Deepak Kesarkar ordered the collector to collect complete information regarding the mines by conducting measurements with the villagers and to take action. Villagers, however, said they will continue their agitation until the government gives them a written statement and the mines are completely closed. आज उपोषणाचा 5वा दिवस. आज सकाळी आमदार दीपक केसरकर यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेमध्ये भूशास्त्रज्ञ, खनिकर्म अधिकारी तसेच इरिगेशन डिपार्टमेंट आणि आमच्या गावचे 2 ग्रामस्थ यांच्यानी मिळून पंचनामा करून त्याचा अहवाल तयार करावा असा आदेश नायब तहसीलदार यांना दीपक केसरकर यांनी केला आहे. पण आम्ही आमचं आंदोलन चालूच ठेवणार आहे जोपर्यंत कलेक्टरांचं लेखी स्वरूपात आम्हाला पत्र भेटत नाही की ह्या खाणी कायमस्वरूपी बंद आणि भविष्यात यांना त्या खाणीला परमिशन भेटणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालूच राहील आणि आम्ही आमच्या मताची ठाम आहे. आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणे आम्हाला योग्य तो न्याय देतील आणि ह्या खाणी त्वरित बंद करतील अशी आशा आम्हाला ग्रामस्थांना आहे. तिराळी डॅमामुळं पाणी भलेही गोव्यामध्ये जातं पण गोव्यामध्ये त्याही लोकांना समजायला पाहिजे कारण असे हे सुरुंग या ठिकाणी घातले समजा तर हे पूर्ण डॅम उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. डॅम फुटून पावसाळ्यात लोकांना झोप पण उडवून जाईल लोकांची कारण हे पाणी भरेल तर पावसात वाहून जाईल याची भीती आहे. दुसरी गोष्ट हे ट्रक जे जातात ते मी आता खानियाळेमध्ये आहे पण मी राहते भिडशीला मला माहिती आहे रस्त्यावरून जातात सुसाट वेगाने हे ट्रक जातात. त्याच्यामध्ये लहान मुलं शाळेची आहेत त्याच्यानंतर इतर प्रवासी आहेत. त्या दिवशी तो मोरल्या गावाचा एक जीव पण गेलेला आहे. त्याच्यामध्ये एका तरुण युवकांचा ट्रक खाली जाऊन त्याचा जीव गेलेला आहे. ह्याच्याकडे पण ही लोक दुर्लक्ष करतात. त्याच्यामुळे एवढे नुकसान होते की धूळ घरात घुसते. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर हजारो प्रकारे या ठिकाणी या ह्याच्यामुळे कॉरीमुळे जर नुकसान होत असेल तरी पण अजूनपर्यंत शासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आतापर्यंत नाहक तहसीलदार इकडे येऊन गेले, प्रांत अधिकारी काहीतरी येऊन गेले, अजूनपर्यंत कुणीही एवढे लोक निवडून आलेले आहेत मोठे मोठे लोक आम्ही ज्यांना आमचे भाऊ मानले आणि त्यांना निवडून दिलेलं आहे त्यांनी पण आमच्या इथे येऊन आमची दखल घेतलेली नाही. ही आमचीच दखल नाही आहे तर संपूर्ण दोडामार्ग तालुक्याची दखल आहे. हे आमचाच प्रश्न नाही आहे, खानियाळे गावाचाच प्रश्न नाही आहे, संपूर्ण दोडामार्ग तालुक्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मी सर्व लोकांना इथे शासनाने जर हे अवैध व्यवहार बंद केले तर हे अवैध व्यवहार चालू कसे आहेत याची शासन जर दखल घेत नाही तर शासनाने बंद तरी कशाला केले. चालूच ठेवायचे होते ना, मग सगळ्यांकडे चालू राहतील होते. इथे कशाला आमच्या गावात चालू आहे इतर गावामध्ये सगळे जो गरीब लोक जर एखादं काम करत असेल तर शासन तिकडे येऊन बंदी घालतं. पण एवढे मोठ्या कोरी या ठिकाणी चालू आहेत पण शासन याच्याकडे दुर्लक्ष करून आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की हे जे गौणखणीचं काम या ठिकाणी चालू आहे ते कृपया तुम्ही येऊन बघावं आणि त्याच्याकडे थोडा तरी आम्हाला शासनाने धीर द्यावा.